सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. पण या घोषणेचा फायदा खरंच सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे का? की नेहमीप्रमाणे काही अटी-शर्तींमध्ये हजारो शेतकरी अडकून पडणार आहेत? चला तर मग या कर्जमाफीमागचं खरं काय आहे ते जरा नीट समजून घेऊया. तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. आणि या घोषणेनंतर साहजिकच राज्यभरातल्या शेतकऱ्यांमध्ये एक आशेची लहर पसरली. सगळ्यांना वाटलं की आता कुठेतरी मोठा दिलासा मिळणार. पण ही घोषणा झाली आणि तिच्या पाठोपाठ आले अनेक प्रश्न. ही कर्जमाफी नक्की आहे तरी कोणासाठी? कोणाला मिळणार? आणि महत्त्वाचं म्हणजे कोण यातून बाहेर फेकलं जाणार? हाच या घोषणेतला सगळ्यात मोठा पेच आहे. ठीक आहे, तर सरकारने दिलासा देण्याचं आश्वासन तर दिलंय, पण हे आश्वासन जेवढं मोठं दिसतंय त्याच्या अंमलबजावणीमध्ये तेवढ्याच अडचणी दडलेल्या दिसतायत. चला एक एक करून त्या समजून घेऊया. यातला पहिला आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा कोणता? तर तो म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडतात त्यांचं काय? त्यांच्यासोबत कुठेतरी अन्याय होतोय का? असा एक मोठा प्रश्न आता विचारला जातोय. आता बघा, फरक अगदी डोळ्यासमोर आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडतात त्यांना थेट कर्जमाफी नाहीये. त्यांना मिळणार आहे फक्त 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान. आणि दुसरीकडे जे थकबाकीदार आहेत त्यांना थेट 2 लाखांपर्यंतची माफी. याच कारणामुळे जे प्रामाणिकपणे कर्ज फेडतायत त्यांच्या मनात एक नाराजीची भावना आहे आणि ती स्वाभाविकच आहे. पण थांबा, हा मुद्दा फक्त नियमित कर्जदारांपुरता मर्यादित नाहीये. या योजनेच्या अटी-शर्तींमध्ये अजूनही बरीच गुंतागुंत आहे. सरकारने सांगितलं की 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होईल, पण याचा नेमका अर्थ काय? ही 2 लाखांची रक्कम व्याजासकट आहे की फक्त मुद्दल माफ होणार? यावर सरकारने अजूनही काहीच स्पष्ट केलेलं नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. आणि इथेच एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द येतो. सरकारने सरसकट कर्जमाफी हा शब्द कुठेच वापरलेला नाहीये. त्याऐवजी वापरलाय पात्र शेतकरी. आता याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर ही कर्जमाफी सगळ्यांसाठी नाहीये. तर मग हे पात्र शेतकरी म्हणजे नक्की कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर काही अटी आणि निकष पूर्ण करावे लागतील. आणि जे हे निकष पूर्ण करणार नाहीत ते आपोआप या योजनेतून बाहेर पडतील. मग हे निकष काय असू शकतात? शेतकरी नेत्यांना काय भीती वाटते? तर ते म्हणतात की ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा समजा 4 चाकी गाडी आहे किंवा जे इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळलं जाऊ शकतं. आणि जर असं झालं तर अनेक गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. आता या सगळ्या अटी आणि शर्तीमुळे साहजिकच या कर्जमाफीच्या हेतूवरच राजकीय वर्तुळातून प्रश्न विचारले जाऊ लागलेत. काही नेत्यांनी तर थेट आरोप केलाय की ह्या अटी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही, तर त्या अशा प्रकारे बनवल्या जातात की सरकारला त्याचा राजकीय फायदा घेता येईल. तर ह्या सगळ्या गोंधळाचं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका तारखेला मिळणार आहे आणि ती तारीखच ह्या कर्जमाफीचं भविष्य ठरवणार आहे. इथे अजून एक मोठा वाद आहे, तो म्हणजे कट ऑफ डेटचा. शेतकरी संघटनांची मागणी होती की 30 जून 2026 पर्यंतची थकबाकी माफ करा, पण सरकारने तारीख निवडलीये 30 सप्टेंबर 2025. आता यामुळे काय होतंय? तर 2025-26च्या खरीप हंगामात ज्यांचं नुकसान झालं ते अनेक शेतकरी या योजनेच्या बाहेर फेकले जात आहेत. त्यामुळे या सगळ्यावरचा अंतिम निर्णय आता 2 एप्रिललाच होणार आहे. या सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती 2 एप्रिलला आपला अहवाल सरकारला देणार आहे आणि त्यानंतरच या कर्जमाफीचे नियम काय असतील, अटी काय असतील हे सगळं स्पष्ट होईल. आणि म्हणूनच शेतकरी नेत्यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर या कर्जमाफीच्या अटी खूपच जाचक ठेवल्या, खूप कठीण केल्या, तर राज्यात पुन्हा एकदा एक मोठं आंदोलन उभं राहू शकतं. तर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या 2 एप्रिलला येणाऱ्या समितीच्या अहवालाकडे. तो अहवालच ठरवेल की ही मदत खऱ्या अर्थाने किती शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहे. पण तोपर्यंत एक मोठा प्रश्न तसाच उभा आहे की ही कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांसाठी आहे की केवळ एक राजकीय घोषणा आहे?